नमस्कार नमस्कार मंडळी. मी सुकू म्हणजे सुनीता कुलकर्णी. मंडळी, नवा रविवार आणि नवी कविता. या कवितेचं नाव आहे हिशोब. पैशाचा हिशोब तर आपण करतच असतो, परंतु एक स्त्री आयुष्याचा हिशोब मांडते आणि तिच्या लक्षात येतं की शेवटी काय उरलं, खाली जमा किती, खर्च किती, हा सगळा हिशोब आहे. तर ऐका मंडळी, कवितेचं नाव आहे हिशोब. आयुष्याची गोळा बेरीज करत चालले होडीतून मी. आयुष्याची गोळा बेरीज करत चालले होडीतून मी. पहिलं तीरावर दृष्टी जाता अजून बावरून म्हटले मी. पहिलं तीरावर दृष्टी जाता अजून बावरून म्हटले मी. किती भोगली दुःखे आणिक सुखे किती हाती. किती भोगली दुःखे आणिक सुखे किती हाती. अश्रू वाहिले किती आणखी गाली हासू किती. हात दिला ज्यांना त्यांनी अंती केला घात. हात दिला ज्यांना त्यांनी अंती केला घात. आयुष्याची गोळा बेरीज बघ रिते राहिले हात. शेवटी हातात काही उरलेलं नाही. ती पुढं म्हणते, या प्रवाहातले पाणी घेऊन ही ओंजळ भरली होती. या प्रवाहातले पाणी घेऊन ही ओंजळ भरली होती. आता स्वतःच ओंजळ प्रवाह होऊन मज हिशोब सांगत होती. गोळा बेरीज काही नसते. ती ओंजळ सांगत होती की गोळा बेरीज काही नसते. सारे खेळ मनीचे बेरजेतून अख्खी बेरीज अंती वजाच होते. उरतो खाली गोळा एकच, शून्य उरतं. जमा आणि खर्च दोन्हीही समसमान होतो. उरतो खाली गोळा एकच अन ओंजळ होते रीती. शून्यातून रे आलो आपण. शून्यातून रे आलो आपण. तिथे पुन्हा जायचे. अन हिशोब कसला मांडून बसतो. अन हिशोब कसला मांडून बसतो. गोळा बेरीज जगणे अवघड करून बसतो. काही हिशोब ठेवायचा नाही. जसं समोर येईल तसं जगायचं. सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायचा. मंडळी, कसा वाटला हा विषय, कशी वाटली कविता, अवश्य कळवा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूच पुढच्या रविवारी असाच एखादा नवीन विषय घेऊन, नवीन कल्पना घेऊन. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.